त्याच्यावरती ब्लॅक मॅजिक झालं आहे आणि याचे नावाचा एक पुतळा घेऊन हे करून ते कब्रस्तानला टाकून रूट चालू आहे, गाड्या चालतात, तो लिटरली क्रॉस करतो आणि इट वॉज लाईक हेडलेस आणि तिला कोणाला दिसतं फक्त ती जी कॅडेटची वाईफ तिला दिसते. ते वातावरण कसं होतं? चिल असतं, थंड फील असतं ना, चिल निगेटिव्ह. ते म्हणजे असं झालं की भूत पण इमोशन सोबत खेळतात मुलांच्या. हा, ते मी जाते कधी पण स्वयंपाक करत असं वाटतं कोणीतरी मागे उभं आहे. नमस्कार, आज आपल्या शोवरती हुसेन शेंदोलेजी आलेले आहेत. तर सर, तुमचं एकतर स्वागत आपल्या शोवरती. थँक्यू सो मच. आणि आम्ही आमच्या पूर्ण टीमकडून तुमचे आभार मानतो, कारण की आम्हाला तुमचं कौतुक वाटतं की तुमच्या या रोजाच्या पिरियडमध्ये तुम्ही काही न खाता आज आपल्या शोवरती आलेला आहात आणि त्यासाठीच तुमचे थँक्यू सो मच, तुम्ही आलात. आणि आज आपल्या शोवरती आपल्याला खूप रंजक गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. तर आपण कुठेच वेळ न घालवता आपण त्यांच्या थेट गोष्टींकडे सुरू करूया. ऋषी, थँक्यू सो मच माझ्या बोलण्यासाठी. आणि माझं नाव हुसेन शेंदोले आहे, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मला भरपूर म्हणजे एक असा अनुभव झाला आहे लाईक पास्टमध्ये. मी ओव्हरसीला जॉबला होतो, मग आमचे काही पर्सनल पण असे एक्सपिरियन्स आहेत. ते मला असा तुमचा एक चॅनल बघितलं आणि काही व्हिडिओ बघितले, तर मला असं वाटलं का येऊन तुमच्याकडे म्हणजे एक शेअर करता असं जर वाटलं मला, तर तुम्हाला त्याशी मी हे केलेलं फॉर्म वगैरे फिल केलेलं. ते त्याच्यात तुमचा रिस्पॉन्स आला, ते बरं वाटलं मला भरपूर, कारण खूप प्रॉम्प्ट होता तुमचा रिस्पॉन्स. आय डिड एक्सपेक्टेड दॅट. आणि त्याच्यात बोलणं झालं, माझा पण भेटतो इकडे, ते खूप बरं वाटतं मला पण. तर सुरुवात करूया. पहिली जी एक स्टोरी आहे, स्टोरी नाही बेसिकली, हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे माझा. ओके. माझ्या आईचा आणि पप्पांचा माझा. अच्छा. आमचा घरचाच होताच आहे. आम्ही वसईला होतो राहायला. वसईला. हां, मी सोसायटीचं नाव नाही घेणार, पर्टिक्युलर सोसायटीमध्ये राहायचं. आम्ही फ्लॅट घेतलेला तिकडे. तिकडे शिफ्ट झालेलो आम्ही रिझंटली. आणि माझी आई वगैरे जे आहेत, माझी आई आहे ती पाच टाईम नमाज आहे, म्हणजे एकदम ढीट एकदम, ती एकदम प्रॉपर. त्यांचं काही कधी चुकत नाही काही. मला चुकतो कधी पण, पप्पा चुकतो पण आईचं कधीच नसतं. अरे पप्पा आहेत माझ्या फॅमिलीमध्ये, मी आहे, पप्पा आणि माझे 2 भाचे आहेत बरोबर राहायचे ते. तर आम्ही रिझंटली तिकडे शिफ्ट झालेलो. शिफ्ट झाल्यानंतर असं झालं की दॅट वॉज 1 BHK होता फर्स्ट फ्लोअरला. आणि आम्ही तिकडे घेतलेलं त्याला. तर असं झालं की जेव्हा आम्ही शिफ्ट केली तिकडे, शिफ्ट झाल्यानंतर तो एक पर्टिक्युलर एरिया होता बेडरूममध्ये आम्ही मी स्वतः कधी झोपलो नाही इकडे. म्हणजे कधी असं झालंच नाही, का मन नाही होतं कधी जायचं. मग गेलो बेडरूमला तर असं वाटतं कधी तिकडनं बाहेर पडतो लवकर. म्हणजे इतकं तिकडे एक नेगेटिव्हिटी आणि इतकं अनइझीनेस फील व्हायचं तिकडे भरपूर. आणि रात्री झोपायला पण मी बाहेर म्हणजे ते हॉलमध्ये झोपायचं, कधीच तिकडे झोपलो. आम्ही तिकडे 6, 7, 8 महिने काढले त्या फ्लॅटमध्ये आम्ही. त्याच्यानंतर मग ते 8 महिन्यामध्ये मी कधीच तिकडे हॉलमध्ये बेडरूमला बेसिकली झोपलो नाही. आणि कसं होतं, सकाळी मी माझे कामाला निघायचं, पप्पा आपले कामाला निघायचे, दोन्ही भाचे होते आपले कॉलेज जायचे आणि आई एकटी असायची घरी. तर कसं होतं, आईने कधी बोललं नाही आम्हाला, पण मला फील व्हायचं ते. पण मी कधी शेअर नाही केला, पप्पाला पण आईला पण. मला काहीतरी असेल म्हणजे असतो ना कधी कधी स्वतः व्हिडिओ. आता कधी कधी असं होतं आम्ही आउट ऑफ शेम बोलत पण नाही, शेअर पण नाही, एक समोरचा काय विचार करतो, घाबरतायत ते असं. तर तसं तर एकदा असं होतं, आम्ही संध्याकाळी मी आलो, पप्पा आले, तर आई बसलेली माझी हॉलमध्ये. तर मी विचारलं काय झालं, तर आई बोलले की थोडं बरं नाही वाटत. म्हणजे तुम्ही काय झालं असं. तर मला ना असं वाटतं किचनमध्ये मी जाते कधी पण स्वयंपाक करत, असं वाटतं कोणीतरी मागे उभं आहे. तिला ते एकदा खूप नेगेटिव्हिटी तिला बघायला पाहिजे. ओके. म्हणजे ती लिटरली ती फील करायची ती. अच्छा. तर असं डिस्कशन केलं तर पप्पा बोलले, पप्पानी काय त्याला धीर म्हणजे हे लक्ष नाही दिलं, म्हणजे हो ठीक आहे असं रिस्पॉन्स नाही केला, ठीक आहे होतो असं म्हणून. पण तो कसं होतं, आमचा फ्लॅट होता, म्हणजे एंट्रन्स असा एंटर केला, हॉल आहे, हॉलच्या बाजूला मेन डोरच्या बाजूला किचन होता लागून, आणि आतमध्ये मग बेडरूम होता. आणि किचनमध्ये एक लोफ होता, माले होता वरती सामान वगैरे ठेवायला, आणि समोर फ्लॅट होता, मोठा होता ते फ्लॅट. तर कधी पण असं आई बोलते, कधी पण आतमध्ये असं वाटतं कोणीतरी मागे उभं आहे, लिटरली कोणी स्टेअर करतं मागून. आणि ते माल्या तिकडनं फ्लोर लॉफ आहे त्याच्यावरनं कधी कधी आवाज येते.
माळ्यावरून आवाज येतो? हा, कधी कधी आवाज यायचा, म्हणजे काय कसा म्हणजे कोणतरी? हसायचा, ओके. मग कधी पडायचा काहीतरी. म्हणजे वरती काय समजा फक्त सामान टाकलेलं आम्ही, ते पण जे सामान होतं ना शिफ्टिंग केल्यानंतर जे एक्स्ट्रा सामान होतं त्यामुळे त्या गोणीत बांधून ते सगळं वरती बॅगेत टाकून वरती टाकलेलं सगळं, ते सगळं पॅक होतं. ओके. तसं काही आवाजाचं काय तिकडे पॉसिबिलिटी नव्हती तिथे. मग एक दिवस झाला, 2 दिवस, काय होतं, आई पुन्हा वाट बघायची संध्याकाळी, स्पेसिफिकली संध्याकाळी ना वाट बघायची, ते आल्यानंतर मग मी स्वयंपाक करायला जाईल. हम्म, हम्म. पण इथे ते इतकं, मग शेवटी असं झालं तर आई बोलली ना, मला जमत नाही इकडे, आपण शिफ्ट करूया इकडे. शेवटल्या नंतर पप्पा बोलले की मला पण दिसतं लिटरली की जेव्हा झोपतात ना तर तिथे बेडरूम होता, बेडरूममध्ये कसं ते बॅल्कनी होती, हम्म. तर प्रिव्हियस रूमला त्यांनी ना एक्सपांड केलेलं ते, म्हणजे ते बॅल्कनी तोडून आतमध्ये घेतात, त्याच्यामध्ये ना एक पिलर होता, तर ते मध्येच होता ते बेडरूमच्या साईडला असा पिलर, तिकडे मग बॅल्कनी मध्ये ओके. एक्सपान्शन केल्यानंतर ते. हम्म. तर पप्पा बोलले का, शेवट पप्पानी बोलले एकदम लास्टला की त्याला पण बोलायसाठी वाटलं असेल, ते बोललं की मला पण दिसते होते असं काही झोपतो ना तर ते पिल्लर जाऊन एक बाई उभी असते बॅग, आणि ती लिटरली ती माझ्याकडे स्टेअर करते. ओके. आणि ते साधारण ते 2-3 महिन्यापासून चाललंय, ते चाललंय. पप्पा इग्नोर करतात, पप्पा इग्नोर करतात. आणि ते शेवट ते मग ते नंतर मग आईने मग आजूबाजूला विचारलं, ते बोलले की जे ओनर होता ना तिकडे, ज्याचं ते फ्लॅट होतं, त्यांचा एक मुलगा होता, एक मुलगी होती आणि एक स्वतःचे होते, त्यांचा हस्बंड होते वारले त्यावेळी. ओके. तो मुलगा ओव्हरसीजला होता जॉबला, ते ऑलरेडी तिकडे सेटल्ड होता. मुलगी त्याची ऑलरेडी मॅरिड होती, ती दिलेला जॉबला तिकडेच ती राहायची ती. आणि 15 वन्स इन अ वीक किंवा 15 दिवसात ते यायचे आईकडे बघायला. असं झालं की ते आई म्हणजे त्याला काहीतरी नॅचरल डेथ झाली त्यांची, आणि ते आतमध्ये राहिली ती, आणि कोणाला समजलं नाही, कारण ती कळलं नाही एकटी होती, आतमध्ये? ती ओके. ती एकटी होती आणि कोणाला समजलं नाही. आणि साधारण 3-4 दिवसानंतर बॉडीवरनं तेव्हा स्मेल यावं लागली, त्याचा बाजूला बोललं, कंप्लेंट केलं. मग सोसायटीमध्ये तर ओनरला, जे मुलगी, त्यांना फोन केला. मग ते आली, त्याच्याकडे की होती, त्यांनी उघडलं, बघितलं तर तर ती मग असं झालं. मग मी त्यांची जी मुलगी, त्यांना बोलली तुमच्या आईचा फोटो तरी पाठवला. तर ते फोटो पाठवला व्हॉट्सअपला. पप्पा बोलतात की तीच बाई आहे? हीच होती. ओके. तर असं असतं ना की ती ती तिथंच होती, आणि अननॅचरल म्हणजे ते 3 दिवस 4 दिवस ते बॉडी आतमध्ये होती ती, त्याच्यामुळे ते तिकडे त्यांचं राहायला ते एक भरपूर एक्सपिरियन्स होता तिकडचा फॅमिलीचा माझ्या. आणि जेव्हा त्याच्यानंतर तुमच्या मग बघितलं, मग त्याच्यानंतर आम्ही ते फ्लॅट बघितलं, मग शिफ्ट झालो तिकडे, तिकडे राहिलंच नाही. मग तरी तुम्ही पुढे काय साधा झालं मग सॉरी त्याचा सॉरी काहीच माहीत नाही फ्लॅटचं पुढे, त्यांनी काय केलं काय नाही केलं. मग हे एक पर्सनल एक्सपिरियन्स फॅमिलीचा होता आमचा, म्हणजे ते फील मला पण झालेला, म्हणजे आईला पण झालेला, आणि पप्पाने लिटरली बघितलेलं ते झालेलं. ही पर्सनल एक्सपिरियन्स, स्टोरी नाही बोलणार, हे एक्सपिरियन्स होतं आमचं स्वतःला, जे मी एक्सपिरियन्स केलं तिकडे. मग तिकडे मग बोललं पण आम्ही का सासू पूर्ण शेअर पण नाही, कारण त्या प्रॉपर्टी होती, नंतर प्रॉपर्टीला विकायला मग हे ते. पण मग ज्यांना आम्ही दिलेली त्याकडे त्यांना सांगितलेलं असंच आहे, तर त्यांनी काय केलं असेल नंतर मग ते म्हणजे ते बहुते असतात ना, खूप लोक मानतात, खूप लोक नाही मानत, त्यातले असतील तर त्यांनी नाही मागितलं तर ते घेतली त्यांनी. ओके. तर ते त्याच्यानंतर आम्ही तिकडे वॅकेंट केलं, मग तुम्ही शिफ्ट झालो. आता मग जे तिकडे राहत आहेत त्यांना असे काय आता अनुभव राहतात येतात? का नाही माहीत नाही मला, त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला नाही, आणि आम्ही पण विचारलं पण नाही नंतर. ओके. मग त्यांचं पण कधी फोन वगैरे पण नाही आलं काय आहे ते, मग ते त्यांनी काय केलं असेल मग म्हणून. तुम्ही किती वेळ घालवला त्या घरामध्ये? 7 ते 8 महिने होते आम्ही. 7 ते 8 मग महिने. जास्त करून आमच्या आईने सपोर्ट केला. ओके. मग तिला कधी दिसला, मग तिला फील व्हायचा, पप्पाने लिटरली दिसलं, ती ओके. दिसती ती बाई. पप्पा बोलले की मला 2-2.5-3 महिने दिसते ती मला. तर तुम्हाला दिसतं तर मग बोलायचं ना, का आम्ही दिसतं तर आम्ही कधी काहीतरी, तुम्हाला बोललो मग तुम्ही घाबरता, हे ते. मग त्याच्यामुळे पप्पाने पण नाही शेअर केलं. जेव्हा आईने बोलला, इन्सिस्ट केला, त्यांचे पप्पा बोलले की असंच आहे, आपण शिफ्ट करू. साधारण 7 ते 8 महिने जास्त असं तिकडे होतो मी, त्याच्यानंतर मी शिफ्ट होतो. हे एक एक्सपिरियन्स होता भरपूर चांगला याच्यातनं. ओके. आणि दुसरं असं आहे की माझा पर्सनल, मी ओव्हरसीजला जॉबला होतो, ओके. मला पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आणि मला सवय आहे, कधी पण असं वाटलं, मी रात्री आजही मला असं वाटलं मी बाईक घेऊन कधीही निघतो बाहेर, कधीही. म्हणजे मला रात्री झोप नाही आली किंवा झोप उघडली रात्री, मी खाली होतो, बाईक चाबी घेतली, बाईकतून एक राईडला होतो, राईड म्हणून होतो. मला एक हार्डकोर बायकर बोलू शकतो, मला एकदम प्रॉपर हार्डकोर बायकर आहे. बाईकशिवाय समजत नाही मला काही, तर माझ्यासाठी मेडिटेशन आहे बेसिकली. ओके. खाली उतरतो आणि गाडी घेऊन जातो, माझी ही सवयच आहे.
बॅकडेज आय यूज टू वर्क इन ओव्हरसीजला, जो ओमानला होतो मी, मस्कतला जॉबला होतो मी, होंडाला होतो. आणि तिथे पण हेच होतं, इकडे मी बाईक घेतलेली आणि तिथे पण बाईक राईड करायचो मी. तर मला तिथे होतं की मी रात्री कधी पण 12:30, 1, 2, 3 वाजले बाईक काढली, बाईक 50-60 किलोमीटर 100 किलोमीटर राईड केलं, मग सकाळपर्यंत परत आला, मग सकाळी फ्रेश होऊन मग जॉबला गेलो. मग हे साधारण माझी हॅबिटच आहे माझी. तर असं तिकडे एक ग्रुप होता, ओमानी ग्रुप. मी बायकर ग्रुप होता ओमानचा, ओके. ओमानी ग्रुप म्हणून होता, ते मी जॉईन केलं. तर तिकडे असं होतं, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे 3 दिवस सुट्टी असायची मला. थर्सडे हाफ डे असायचा आमचा, सॅटर्डे संडे फुल डेज ऑफ असायचा मला. तर प्लॅनिंग अशी होती, फ्रायडे सॅटर्डे कुठेही बाहेर निघायचं आम्ही फिरायला. सॅटर्डे राईटने यायचं, मग संडेला जॉबला परत. ओके. तर असा प्लॅन केला. मी 8 बायकर होते, सगळे ओमानीच होते, मी त्याच्यामध्ये फक्त इंडियन होतो. तर मस्कत पासून एक सलाला आहे, एक अदर स्टेट आहे मस्कतला, ओमानला. तर आमचा प्लॅन झाला तिकडे सलाला जायचा, तिकडे फिशिंग वगैरे जायची, मग सॅटर्डेला नाईटपर्यंत परत यायचं. मी थर्सडेला इकडनं निघालो रात्री, तिकडे पोचले. फ्रायडे पूर्ण तिकडे एन्जॉय केला. साधारण तिकडनं आम्ही निघालो रात्री काय ते साधारण 9:30-10ला आम्ही तिकडनं निघालो सॅटर्डेला. ओके. म्हणजे आम्हाला साधारण 2:30-3 वाजेपर्यंत आम्हाला पोचत होतो मस्कतला परत घरी. तर तिथे एक सलाला आणि मस्कतमध्ये एक पॅच आहे, ते साधारण एक 150-200 किलोमीटरचा स्ट्रेट पॅच आहे, एकदम एकदम स्ट्रेट. ओके. म्हणजे असं कर्व्स वर्स टर्न वन्स काहीच नाही. आणि राईटला पूर्ण डेझर्ट्स आहे, पूर्ण ड्यून्स आहेत मोठे मोठे, पूर्ण डेझर्ट आहे. लेफ्टला पूर्ण डेझर्ट, मध्ये काहीच नाही. आणि तसं तिथे काही म्हणजे ते रेसिडेन्शियल वस्ती वगैरे काहीच नाही. ते फक्त तिथे फ्यूल स्टेशन आहेत, ते पण 100 किलोमीटरचे डिस्टन्सला आहेत. आमचं असं असायचं, रायडिंगचं आमचं स्टाईल अशी होती की जर आम्ही राईड स्टार्ट केली तर डायरेक्ट 180 किलोमीटरवरती मग फ्यूल करायचं, फ्युलिंगसाठी थांबायचं, त्यातून पुढचा राईड कंटिन्यू करा, नॉनस्टॉप राईड करायचा. आणि स्पीड लिमिट तेव्हा सर्व स्पोर्ट्स बाईक होते आमच्याकडे. तर स्पीड लिमिट असं होती की 170-180ची स्पीड ते मेंटेन, त्यापेक्षा जास्त जायचं, कमी जायचं. त्या स्ट्रेट रोडला 150-180 काहीच नाही. आता स्पोर्ट्स बाईकला काहीच आहे, नॉर्मल स्पीड असते ती. तर फॉर्मेशन होता, पुढे मार्शल होता, मागे मार्शल होता. मी फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थला मी होतो मध्ये. माझे मागे 3 गाड्या आणखी होती. तर मी मिडलला होतो. आणि मी म्हणजे एक साधारण एका बाईकमध्ये 20 मीटरचा एक डिस्टन्स होता, म्हणजे एक फॉर्मेशनमध्ये चालले आम्ही. आणि रात्री जाताना पूर्ण रोड पूर्ण खाली, एकदम एकदम म्हणजे स्पेशियस रोड, एकदम पूर्ण खाली आहे. म्हणजे तुम्ही चालत राहा, बस चालत राहा. आणि मी लाईनीत चाललो आणि चालतोय आणि मध्येच आता माझे मागे बायकर लाईनीत फॉर्मेशनमध्ये एका मागे मागे. तर कसं बॅक साईडला त्यांची लाईटचं रिफ्लेक्शन माझे मिररमध्ये पडायचं आणि ते मिररचं जे रिफ्लेक्शन आहे ते माझ्या डोळ्यावरती जायचं. तर मी काय केलं, त्याला टिल्ट केलं थोडा. तो इकडचा असाच ठेवलेला, पण इकडं टिल्ट केलेला. टिल्ट केलं ते त्याचा जो व्ह्यू होता ना, असाच आपण बाईक चालतो तो पिलियन रायडर असतो मागे. तर व्ह्यू असाचा सेट असं केलेलं का ते पिलियन रायडरचे वरती गेलेलं, म्हणजे असं पिलियन रायडर बसला माझ्या कोणी मागे, त्याचा तो व्ह्यू पूर्ण क्लिअर दिसेल मागे बसलेला त्याचा. मी ते सेट केलं आणि मी चालतोय. अचानक मला म्हणजे असं सडनली मी असं हे गेलं, नजर गेली माझ्या मिररवरती, माझं कोण बसलं आहे. आणि लिटरली आय वॉज स्केअर्ड. मी लिटरली शिवर झालो, माझी पूर्ण बाईक शफल झाली पूर्ण आणि अशी अनबॅलन्स झाली. मी कंट्रोल केला. साधारण ते सीन साधारण 6-7 सेकंडचा होता ते, पण ते लिटरली एकदम क्लिअर व्ह्यू होता. माझ्या मागे कोणतरी फिमेल बसलेली व्हाईट ह्याच्यामध्ये, आणि त्याची लिटरली केसा उडत आहेत. केस उडतात तिचे केस आणि होतात, फिमेल बसली. म्हणजे युजली 180ला स्पीडमध्ये कसं आपण चालतात, तर केस फ्लोमध्ये झालं पाहिजे एकदम. पण ते असं असतं की ते लिटरली बसली आहे आणि त्याचे केस आहेत ना फक्त वेव्ह होतात हलका. नॉर्मल एअर प्रेशरमध्ये कसं असतं आपल्याला हवा लागतं, तर कसं नॉर्मल वेव्ह होतात, फक्त वेव्ह होत होतात. आणि असं की आपण चालवतो तर बाईक लिटरली उडतात मागे, तेवढं ते लिटरली वेव्ह होत होतात. आणि ती लिटरली ना ती मला बघते मिरर स्क्रीनमध्ये, आणि मी बघितलं ते मी बघितलं त्याचं, तिचा आणि माझा आय कॉन्टॅक्ट होतो लिटरली. आणि ते बघून मी लिटरली बोलतो, मी आय वॉज कम्प्लिटली शॅटर्ड.
आणि माझा पूर्ण बाईक मतलब डिसबॅलन्स झाला, पूर्ण डिसबॅलन्स झाला आणि मी साधारण असं केलं तर नॉर्मल झालो मी. परत बघितलं तर माझे कोणीच नव्हता. पण बॅकसाईडर जे होता तो पुढे आला, तर मी विचारलं काय झालं. मी नॉर्मल झालो, मी त्याला काहीच नाही झालं. त्याला काही समजलं असेल त्याला, तो परत मागे गेला आणि पुढे आलो आम्ही. पुढे आल्यानंतर एक फ्युल स्टेशनला थांबलो तिकडे. परत त्यांनी विचारलं काय झालं. इतकं तुझं लिटरली, आणि ते 170 जी स्पीडला गाडी जर वॉबल होते, डिसबॅलन्स होते आणि ते कंट्रोल करणं, ते परत हे करणं म्हणजे ते खूप रिस्की असतं ते. करेक्ट. त्याच्यानंतर मी पुढे आलो, थांबलो आम्ही. रात्री आमची नमाज असते ती पडली. सगळे फ्रेश झाले, कॉफी वगैरे घेतली तिकडे, खाल्लं वगैरे, परत निघालो आम्ही. साधारण आम्ही 3:30-4ला सकाळी पोहोचतो घरी. मी झोपलो. माझा रूममेट होता इम्रान म्हणून, तो पण मुंबईचाच होता. त्याला दुसऱ्या दिवशी बसलो ना मी, संध्याकाळी परत जॉबला आलो मी. तो आला, बसलो आम्ही. तो कसं, त्यांनी विचारलं कसं झालं राईड वगैरे, काय कुठे कुठे केले, काय केलं, तसं विचारलं. तर बोललो, त्यांना बोललो असाचा इन्सिडेंट झाला माझा. त्याला बोललो असाचा झाला आहे. तो बोलला की तुला बोलतो, तुला नेहमी बोलतो मी. आणि तो मला नेहमी बोलायचा, तू जातोय ना, तू जाताय, तू बाहेर मत जाय. 10च्या अगोदर, 11च्या अगोदर आतमध्ये यायचा, घरी यायचं. त्याच्यानंतर तू त्याला नेहमी तो ओढायचा मला, तू जातोय, जाऊ नको, बरं नाही बाहेरचं, हे माहोल बरं नाही. मग ते तुला बोलतो ना मी, ह्यासाठीच बोलतोय मी, जातोय बाहेर, इकडचा माहोल चांगला नाही. इकडे ते जिन्नात वगैरे त्याचा सीन भरपूर असतो. अच्छा, तो काय असतो प्रकार? ते मला पण एक्झॅक्टली माहीत नाही, पण तो बोलतो असा इन्सिडेंट होता तिकडे, कोणी तुम्हाला हाक मारतोय. अच्छा. लिटरली तुम्हाला म्हणजे असे 1-2 फॅमिली होते, त्यांना म्हणजे त्याच रोडवरती त्यांनी झालं मला सांगितलं, त्याच रोड एक्झॅक्ट पुढे स्पॉट मला पण नाही माहीत. तो म्हणलं तिकडनं येताना असं झालं, एक फॅमिली होती, त्यांना कुणीचा हात दाखवला, ते थांबले त्याला रिझल्टमध्ये, त्यांनी त्यांना लिफ्ट दिली आणि त्यांची राईड त्यांनी कुठेतरी दुसऱ्या जागी डिलीट केलेलं आणि ते एकदम डेझर्टमध्ये गेलेले आणि साधारण 5-6 दिवस त्या अंदर डेझर्टमध्ये पूर्ण अनकॉन्शियस वगैरे. जेव्हा त्यांची फॅमिलीनी बोलले तिकडचे की हे मिसिंग आहे ते, मग त्यांनी तिकडचं ते सगळं पोलिसांनी पूर्ण हे राईडवर केलं, तर त्यांना ते भेटले नाही. तर त्यांनी बोललं असं झालेलं आहे. म्हणून रात्री लवकर तिकडे लेट नाईट कोणी तिकडे जास्त हे नाही करत, जर केलं तरी तर मग थांबत नाही तिथे. ओके, म्हणजे फॅमिली तिथे हरवली का त्या हरवली, डेझर्टमध्ये? पण ते सापडली. ओके. पण ते जे काही होतं, ते एंटिटी होती, काय होतं ते मला पण नाही माहीत. पण त्यांनी ते जे त्यांचा रूट होता ते मिसलीड केलेलं त्यांना. दिसलं. आपला मराठीमध्ये कसा टर्म आहे चकवा म्हणून? हां, बोलू शकता तुम्ही. ओके. तुम्हाला माहिती आहे चकवा? हां, माहीत ओके. आहे. चक्क बोलतो ते स्किन वॉकर म्हणून बोलू शकता. हं, हं, हं. ते पॉसिबली होऊ शकतो ते. तुमचं त्यावेळेस साधारण वय काय होतं? बाईक राईडला तुम्ही गेलात तेव्हा? आय वॉज 24-25 years. ओके. It was 7-8 years back. ओके. आणि तुम्हाला जी मिररमध्ये जी इमेज दिसली, आकृती दिसली, ती कशी होती साधारण? It was like literally नॉर्मल फिमेल की? नॉर्मल फिगर होता. But it was female. फीमेल होती. एक बाई होती. लिटरली पूर्ण चेहरा एकदम फेअर तिचा एकदम. ओके. नॉर्मल होता तसाच. एकदम नॉर्मल होता. असं नाही एकदम खूप हॉरिबल होता किंवा मी लिटरली ऑब्व्हियसली माझ्याकडे मागे कोणी नव्हता. मी तिला बघितलं आणि मी घाबरलो. ओके. आणि इट वॉज हॅपन फॉर एक साधारण 6-7 मिनिटासाठी झालेलं ते. त्याच्यानंतर ते मिरर मी खालीच केलं, मग वरती केलाच नाही मी. आणि त्याच्यानंतर माझी हिंमत पण नव्हती करायची. नंतर पुढची राईड तुमची नीट झाली? हां, ती कंटिन्युटी केली आम्ही आणि ते नॉर्मल झालो मी त्याच्यानंतर. मग असं झालं की माझा हार्टबीट वगैरे पूर्ण आणि जॉइंट्स पूर्ण फ्रीज झालेले एकदम. आणि मी ओके. लिटरली घाबरलेलो बघून. हं. आणि इट वॉज लाईक फिगर एकदम क्लिअर होता. आणि आत्ताही माझ्या ते फेस समोर आहेत एकदम. म्हणजे आताही मी व्हिज्युअलाइज करू शकतो ते कसं होतं ते. कपडे त्याचे पूर्ण व्हाईट, त्याचे हेअरसुद्धा व्हाईट, त्याचा कॉम्प्लेक्शन पूर्ण व्हाईट होता. म्हणजे एक नॉर्मल फेअर असतो तसा होता. इट वॉज नॉर्मल लाईक ह्युमनसारखा एक हे होता, पूर्ण फील होतं. ओके. बट इट वॉज स्कॅरी. तर तुम्ही आणि जितके पण रायडर होते सगळेच सोलो राईड करत होते. सगळे सोलो. कारण सुपर बाईक्सला कोणी लवकर पिलियन राईड बसवत नाही. कारण खूप अनकम्फर्टेबल असतो सीटिंग पिलियन राईडसाठी. आणि बसवल्यानंतर पण गाडी पण खूप ही असते. म्हणजे ते कम्फर्टेबल नसतं चालवायला. तर मॅक्झिमम तुम्ही किती बघितलं तर सुपर बाईक्सला तुम्ही मॅक्झिमम सोलो रायडर्स बघू शकता.
सो हे एक इन्सिडेंट होतं माझा आणि हे खूप हॉरिबल होतं. लिटरली इट वॉज लाईक जर त्यावेळेस जर आपण माझा बॅलन्स गेला असता किंवा माझं हे तर काही होऊ शकतो. म्हणजे 170 180 तुम्ही विचार करू शकता काय झालं असतं ते. जेव्हा राईड संपली तुमची हां. तेव्हा तुम्ही कोणाला सांगितलं की माझ्यासोबत असं माझ्या घडलं? रूममेटला सांगितलं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही भेटले सगळे रायडर तेव्हा त्यांना बोललो मी. तो बोलला मला, तर मला वाटलं काहीतरी झालंय आणि तू लिटरली तुझा फेस एकदम उतरल्यासारखा झालेला. म्हणून तुला नाही बोललो मी. तिकडे पण त्यांनी कधी कुणाला विचारलं नाही मला काय झालं ते. नाही वॉज अ ओन्ली रायडर इंडियन रायडर ते साधारण ओमानी रायडरवर चालवायचं गाडी. ओके. आणि ते जे रायडर आहेत ते लिटरली ते आर द क्रेझिएस्ट रायडर एव्हर सीन. म्हणजे ते 300 305 350 त्यांची गाडी लोडेड असायची आणि ते त्या स्पीडला चालवायची गाडी आणि ते पण स्ट्रेट नाही. म्हणजे तेव्हा ते टर्निंग वगैरे असतात ते कॉर्नरिंग करतात ते कॉर्नर्सला लिटरली आपले शोल्डरचे हे असतात तिकडे प्रोटेक्शन ते घासायचे खाली जमिनीला घासायचं. इतकं लीन करायची गाडी आणि तिकडे मी खूप शिकलो पण मी बाईक रायडिंग प्रॉपर एकदम ते एक मॅनर्स वगैरे हे ते वगैरे तिकडे शिकलो असं. पण हे एक एक्सपिरियन्स होता तिकडचा. ओके. तिसरा एक जसा एक्सपिरियन्स हा माझा स्वतःचा आता रिझंटच झालेला आहे रिझंटली. आता मी जॉब क्विट केलं माझा. मी वर्कशॉप स्टार्ट केलं जिथे आम्ही कस्टमाइज करतो जिप्सी थार्स वगैरे या स्पेशलाइज फॉर 4x4 व्हेकल्स. सर इट वॉज हॅपन बॅक ऑगस्ट 2024. भरपूर पाऊस पडत होता. आमचा टायमिंग सकाळी 9 ते 7चं टायमिंग आमचं. माणसं म्हणजे गेले कामाला वर्कर्स जे होते ते एम्प्लॉईज वगैरे ते जॉब 7 नंतर ते घरी गेले फ्रेश वगैरे होऊन. मी बसलो तर बिलिंग वगैरे होतं माझं बिलिंग वगैरे सबमिट करायचं होतं माझं. तर मी बिलिंग करतो आणि रेडी करतो बिल्स वगैरे सगळं. सर पाऊस सुरुवात चालू आहे. मी साधारण 7ला थांबलो 7 8 9 10 10:30पर्यंत माझं काम सगळं संपलेलं. मी थांबलेलो का पाऊस थोडं थांबेल त्याच्यानंतर मी इकडे निघतो मी इकडून थांबल्यानंतर. थांबता तरी बसलो मी मला दुसरं काय काम असेल तर पेपर बुक करतो बिलिंग वगैरे मग एस्टिमेशन वगैरे रेडी करतो. साधारण 11:45 काहीतरी माझा वर्कशॉप लेआउट असा आहे का हा असा 100 फीट असा लांब आहे. ओके. आणि 40 फीट रुंदीला आहे. ओके. समोर मला कॅबिन आहे. कॅबिनच्या समोर इकडे एंट्रन्स आहे. स्ट्रेट आहे. वर्क स्टेशन आहे पूर्ण. शेवटला माझा ही इन आहे आणि पुढून मागे दुसरा गेट तिकडे एक्झिट आहे माझा. ओके. आणि बाहेर बॉडी शॉप वगैरे म्हणजे इकडनं इन झाली तिकडनं निघून बाहेर निघतात तिकडे असं. आणि माझा कॅबिन असा आहे आणि कॅबिनचा फेस माझा या बाजूला आहे फ्रंट एंडला आहे आणि पूर्ण काचीच आहे पूर्ण. लेफ्ट साईडला पूर्ण वर्कशॉप आहे माझा आणि मी असं बसलो आहे वर्कशॉपला असं काम करतो आहे मी कॅबिनमध्ये आणि काहीतरी पडायचा आवाज आला मला काहीतरी असं पडला आवाज. तर मी असं बघितलं म्हणजे लेफ्ट साईडला तर मला कसं काही दिसलं नाही. मला काहीतरी पडलं असं. नॉर्मली मी माझं काम करतो एक 10 मिनटानंतर परत काहीतरी तो आवाज थोडा जोरात आला. मी परत त्याच बघितलं डिरेक्शनमध्ये? हां काहीतरी पडला. तर मी थोडा उठलो आणि बघितलं जरा असं बाहेरून कॅबिनमधून बाहेर गेलो आणि कसं माझा कॅबिनमधून साधारण 20 फीटा डिस्टन्सला गाडी उभी आहे. त्याच्या पुढे पूर्ण ब्लॅकआउट आहे पूर्ण. ओके. लाईट पूर्ण बंदच आहे. माझी फक्त कॅबिनची लाईट चालू आहे. फक्त एकच लाईट. त्याचं जे विजन आहे त्याचे जे लाईट्स आहेत ते तिथपर्यंत गेली आहे. एकदम नॉर्मल लाईट डिम लाईट सारखी. तर मी परत आलो आत मी बसतो परत काम करलो. एक साधारण 10 ते 15 मिनिटांना परत इतका जोरात काहीतरी पडलं असं वाटतं खूप जोरात. म्हणजे कोणी झोपला असेल ना एकदम त्याच्यात तोही म्हणजे उठून बसेल इतका जोरात आवाज आला. मी लिटरली घाबरलो. मी काय पडलं तर मी बाहेर निघालो. मी बाहेर गेलो पुढेपर्यंत गेलो मी तसं मला असं नाही असं म्हटलं नाही जावं असं वाटलं. बघितलं तिकडे बघितलं असं मी काहीच पडलं नाही. काहीतरी दिसेल ना आपल्याला. आणि माझा कॅबिन माझ्या कॅबिनच्या बॅक साईडला स्टोर रूम आहे. स्टोरच्या बाजूला वॉशरूम आहे आणि ते फ्रंट एंडाचा डिस्प्लेमध्ये डिम लाईट चालते. त्याचा थोडासा लाईट्स वगैरे ते फुल ठेवलं. तर तिथपर्यंत गेलो आणि परत बघितलं काहीच नाही. मग बाहेर आलो. बाहेर बघितलं काय पडलं होतं. काय नाही बॉडी शॉपमध्ये पण बाहेरची लाईट एकच चालवली फोक लाईट चाललेलं फोकस लागलेलं ते चालवत होतं. म्हणजे काहीच पडलेलं नाही.
तर असं इतकं जोरात काय आवाज येतो? आणि तो आलेला आवाज माझ्या वर्कशॉपमधनंच, बाहेरून पण नाही आलेला. कसं बाजूला काहीतरी पडतं, मी वर्कशॉपलाच आहे, काहीतरी पडतं समजून येतं ना, बाहेरून येतोय किंवा लांबून येतोय. तर कानाखालीच काहीतरी पडलं माझ्या. ओके. तर मला थोडंसं अनइझी वाटलं मला. परत आतमध्ये आलो. आतमध्ये आलो आणि असं बसलो मी. बसलो आणि 5 मिनिटं असं वाटलं की मला कोणीतरी बघतोय. कधी ना तुम्ही असं बसता, तुम्ही कुणी कुणी स्टेअर करतो तुम्हाला फील होतो, कुणी बघतोय. तर मी असं बघतोय आणि असं बघितलं मी एका बाजूला, तर तिकडे कोणीतरी उभा आहे. आता ओके. तो मेल आहे, फिमेल आहे, काय असं मला तेच नाही समजलं. पण ती एक साधारण माझ्या कॅबिनमधनं 15 ते 20 फुटावरती ते उभा आहे. आज त्याचा फेस माझ्याकडे आहे. तर लिटरली माझ्या कॅबिनजवळ बघतोय तो. अच्छा. आणि मी असं त्याचा असा टर्न केला, मी त्याला बघतोय आणि मी लिटरली त्याला बघतोय, तो मला बघतोय. आता तो बघतोय की बघतोय काय समजलं. म्हणजे तो लिटरली एक फिगर उभा आहे माझ्यासमोर. ब्लॅक आहे पूर्ण. तर फेस पूर्ण म्हणजे डिसऑर्डरमध्ये दिसतच नाही आहे. ओके. इट इज कम्प्लिटली फेस. पण एक स्ट्रक्चर पूर्ण उभं आहे माझ्यासमोर. पूर्ण एक ब्लॅक स्ट्रक्चर उभं आहे. मी त्याला बघतोय आणि मी लिटरली बोलतो ना, माझं साधारण त्याची हाईट असेल एक साधारण 6 ते 7 फीट, 7 ते 8 फीट हाईट असेल तिची. ओके. आणि मी तिला बघतो आणि आय वॉज लाईक कम्प्लिटली मी असं बघितलं आणि आय वॉज कम्प्लिटली फ्रीज झालं आहे. माझे पूर्ण म्हणजे जॉईंट्स वगैरे पूर्ण फ्रीज झाले, एकदम थंड पडलं तिथं. आणि आमच्यामध्ये असं असतं की आमच्यामध्ये आयतल कुर्सी पडतात. म्हणजे काय असं म्हणतात? काय आयतल कुर्सी म्हणजे ओके. आमच्याकडे हनुमान चालीसा पडतात. हां, ओके. काय असं हां. वाटतं आमच्याकडे हे सुद्धा मी आयतल कुर्सीमध्ये ते हे करतात, टीच करतात. तर मला ते लिटरली मला ते जे वर्ड्स होते कलेक्टच नव्हते. आय वॉज इन सो शॉक. तर मला ते लिटरली माझ्या तोंडावरती आहे, बाय तोंडपाठ आहे मला ते. मग तुम्ही कधी काय कुठे बघ, मी पूर्ण तोंडपाठ आहे. पण ॲट दॅट मोमेंट मला ते आठवलंच नाही. आठवतच नाही, ते मला रिकलेक्टच नव्हतं. म्हणजे मला असं होतं मी बोलायचं मला, पण मग ते मातून निघतच नाही ते. लिटरली शॉक. ते शॉक होतं काय मला माहीत नाही, पण इट वॉज फॉर 20-25 सेकंडपर्यंत होतं. 20 ते 25 सेकंडपर्यंत होतं. ते मी त्याला बघतोय आणि तो मला बघतोय आणि माझी हिंमत नव्हतं. मी लिटरली म्हणजे असं होतं मला उठायचं, पण मी उठत नाही. आय वॉज कम्प्लिटली जॅम ॲट अ टाईम. म्हणजे जागेच फ्रीज झालो आहे मी. मला मुव्हमेंट होत नाही. मग असं तसं काहीच नाही. त्याच्या म्हणजे लिटरली त्याच्यासमोर मी त्याला बघतोय, तो मला बघतो आणि लिटरली साधारण एक 20-30 सेकंदानंतर मी सगळं नॉर्मल झालो असं. लिटरली असं म्हणजे असं काहीतरी निघालं. इझी झाला मला असं. ओके. त्याच्यानंतर मी फटकन ते ॲथोरिटीज हे झाली आणि मी इकडे काहीच नाही बघितलं. मी उठलो, माझी बॅग उचलली, रेनकोट घातला. मला कॅबिन लॉक पण नाही केलं मी. त्याच्यात माझे स्कॅनर वगैरेमध्ये 2,500-3,000 फक्त सामानच आहे माझ्या कॅबिनमध्ये. ते सोडलं. माझा ते वर्कशॉपचं ते गेट आहे, ते स्लायडिंग आहे. म्हणजे मोठा आहे खूप. मी स्लाईड केला, टाळलं पण नाही मला. बाहेर गेलो, वर्कशॉपला बाईक स्टार्ट केली, सरळ निघालो. घरी आलो मी. घरी साधारण 12-12:30 आलो. जेवलो आणि झोपलो मी. झोपल्यानंतर मी कोणाला काहीच नाही बोललो. मला समजलं नाही काय झालं ते. त्याच्यानंतर मला सवय आहे वर्कशॉपला कधी-कधी मी असं जातो रात्री. म्हणजे साधारण मी उठलो ना, ते 10-10:30 घरून माझ्या घरून 30 किलोमीटर 30-35 किलोमीटर होती डिस्टन्स. ओके. इट वॉज ऑन ओल्ड गोवा हायवे. ओल्ड गोवा हायवे. ओल्ड गोवा हायवे. नाही, ओल्ड पुणे हायवे. ओल्ड पुणे आपला हायवे. जे लोणावळा हायवे आहे ना, हां, तिथे हां. त्या रोडला आहे. तर तो रात्रीच्या वेळी ना, त्यानंतर ते रोड पूर्ण खाली असतो तो. आणि मला तिकडे बाईक चालवायला खूप चांगलं वाटतं. साधारण शांती असते आणि एकदम लिटरली रोड एकदम ओपन असतो. तर मी जातो तिकडे. तर एका दिवसात हे इन्सिडेंट झाल्यानंतर ना, एक साधारण 15-20 दिवसानंतर आमच्या वर्कशॉपच्या खूप खूप मोठी प्रॉपर्टी आहे ती. आणि माझ्या वर्कशॉपच्या पुढे पूर्ण एक फर्स्ट फ्लोअरला पूर्ण चॉलसारखं बांधलं. चॉल म्हणजे रूम्स आहेत सगळे, ते भाड्याने देते. इंडस्ट्रियल एरिया आहे ते पूर्ण. तर ते सगळं त्यांनी बॅचलरचं सगळं दिलेलं आहे सगळं भाड्याने. तर मला सवय आहे बाईक चालवायची मला. तर मी साधारण आमचं जी प्रॉपर्टी आहे ती खूप मोठी प्रॉपर्टी आहे. माझा वर्कशॉप आहे. फ्रंटला वगैरे ते शॉप्स वगैरे आहेत, ते भाड्याने दिले आहेत. माझ्या वर्कशॉपसमोर एक फर्स्ट फ्लोअरला पूर्ण रूम्स आहेत. ते इंडस्ट्रियल एरिया त्याच्यामुळे ते सगळे भाड्याने दिले आहेत. 30-36 रूम्स आहेत. सगळं भरलेलं आहे. आय वॉज सरप्राईज त्या दिवशी जेव्हा माझ्याकडे बरोबर हे इन्सिडेंट झाला. तर ते इतकं जोरात ते आवाज आलेला, तर कोणीही उठलं असतं. पण तिकडनं कोणीच नव्हतं आलं. आणि जेव्हा मी अच्छा. बाहेर पण सगळं झोपलेलं, सगळं बंद होतं. सगळे आतमध्ये झोपले होते. ते थकलेले असते, झोपले असते, तेव्हा समजलं नाही. पण
ते जे आवाज पडायचा होता ना, ते इट वॉज सो लाऊड, इट वॉज सो लाऊड की कुणी एकदम ह्याच्यात झोपलेला पण असेल ना, एकदम काय म्हणतात त्याला, स्लीपिंग पॅरालाइजमध्ये तो पण उठून बसेल, इतका जोरात आवाज होता. तुम्ही वर्कशॉपमध्ये पण एकटेच होतात तेव्हा? हां, तेव्हा मी एकटाच होतो. कुणीच नव्हतं तिथे. हे इन्सिडेंट झाल्यानंतर मी साधारण एक 15-20 दिवसानंतर मी इकडे वर्कशॉपला गेलो. तिकडे एक केअरटेकर आहे, त्याची फॅमिली असते तिकडे. म्हणजे ते त्याची हसबंड वाईफ आहे, त्याचे 2-3 मुलं आहेत. चांगले रे म्हणजे वर्कशॉपला येतात, ते बसतात, बोलतात, तिची वाईफ वगैरे पण. आणि माझी वाईफ, तिची वाईफ ते आहेत ना केअरटेकर, ते पूर्ण मेंटेनन्स क्लिनिंग वगैरे त्यांच्या हातातच आहे. म्हणजे ओके. चांगले रिलेशन आहेत. तर मी असंच गेलो रात्री राउंड मारायला, तर ते बसलेले खाली. तर बसते मी पण त्याच्यावर बसलो, असं बोलत असं असं गप्पा मारत होतो आम्ही. तर त्यांची वाईफ ती बसलेली, तर त्यांची मुलगी ना खाली उतरली बरोबर. तर तिथे ओरडलं आणि तिला परत वरती साधारण 11:30 11:30 वाजले. ओरडलं परत तिथं वरती पाठवलं, जा घरी जा झोप. तर ती असं बोलता की रात्री ना आम्ही खूप इकडे ते आवाज येते. काहीतरी अच्छा. पडायचं, हं. म्हणजे चालायचं. तर कोणी बोलतोय. वर्कशॉपमधून? म्हणजे ती त्याच त्या प्रेमाइसेसमधनं. एरियामधून? तर पर्टिक्युलर ते म्हणजे ते वर्कशॉप आहे, त्या वर्कशॉप बॉडी शॉप माझा खालचा जे पोर्शन ते माझंच आहे पूर्ण. ओके. काहीतरी पडायचा आवाज येतो. तर तो म्हणजे तिथं म्हणजे त्या मला मी बोलू का? तर हां बोल. मी असं बसतो त्याला बोललो हा इन्सिडेंट आहे मस्त. तो मला कुठे होतो हे एक्झॅक्टली. बोलतो हां मला माझ्या वर्कशॉपमध्ये व्ही अलाइनमेंटचं सेक्शन आहे. त्या सेक्शनमध्ये ते हां होते ते. ती बोलली मग ती ॲग्री होते, हां होते. आणि तिला तू कोणाला दिसतं फक्त ती जी कॅडेटची वाईफ तिला दिसते. आणि ती असं बोलते माझ्या अंगामध्ये तिचे बोलतात ना देवी येते तिच्या अंगात. ओके. तर त्याला ते समजतं तिला ते. ती बोलली मला, की "मग असं घाबरायची काही हे नाही" बोलते. "तर कोणाला काय करत नाही" बोलते. ते त्यांना पण नाही माहिती ते पॉझिटिव्ह आहे की ती निगेटिव्ह ते कोणाला माहीत नाही. तर तिथं पण कोणाला काही त्रास नाही देत बोलते ती तिकडे. पण ती एंटिटी मेल आहे की फिमेल आहे? हां, एंटिटी ती मेल होती की फिमेल ती होती? बोलते ते फिमेल आहे. फिमेल आहे. हां, आता एक्झॅक्टली मला पण नाही माहीत. बोलते ते फिमेल आहे बोलते, बाई आहे बोलते, पण ते कोणाला काही करत नाही बोलते. बोलतो ते करत नाही पण असं सडनली कोणाच्या समोर उभं राहिली तर काय काय करण्यासारखं काही आहेच नाही. गरज पण नाही काय करायची. त्याला बोलतो, "हां," बोलतो, "तसं आहे." मग हे बोलली ती मला, की असं-असं आहे बोलते. मी त्याला बोलतो, बोलते, "हां, एक्झॅक्टली तिथेच आहे." आणि ते एक पर्टिक्युलर एरियामध्ये वर्कशॉपला तुम्ही म्हणजे डे टाईमला पण तुम्ही गेले ना तिथे, तर तुम्हाला ते एकदम चिल वाटेल एकदम. ओके. एकदम चिल वाटेल. हं, हं, हं. आणि मी कुठेतरी असं ऐकलं होतं. तर तुमचा एक फील असतो. मी असं पॉडकास्ट ऐकतो, मी बघत हं, हं, असतो, हं. व्हेरी फ्रँक. कोणीतरी असं बोलत होता, कुठल्या पॉडकास्ट मला माहीत नाही. म्हणजे हे आहे, जिथे एक 2 टाइप्स ऑफ तुम्हाला फील असतो. एक वॉर्म आणि एक खूप चिलिंग. हं, हं, हं. एक वॉर्म फीलिंग असतं तिकडे ते तुमचे जे तेच एक पॉझिटिव्ह एनर्जी असते तिथे. ओके. आणि जिथे खूप म्हणजे चिल असतो, एकदम थंड फील असतो ना एकदम चिल. हं, हं. ते निगेटिव्ह हे असतं. ते किती हे खरं किती हे आपल्याला माहीत नाही ते. पण हे ऐकलं मी. असं हे असतं ते. तर ह्याच्यावरूनच मला तुम्हाला विचारायचं होतं, की ओमानला तिथे वातावरण कसं होतं? ओमान अरे एकदम बाईक चांगलं. राईडला तुम्ही गेलात तेव्हा? खूप चांगलं. चिल होतं की वॉर्म होतं? हे एकदम नॉर्मल चिल होतं. म्हणजे ते तिकडे कसं असतं माहिती आहे का? ते जुलै हं, हं. ते मार्चपर्यंत एक सीझन असते तिथे. ते खूप थंडी असते तिकडे. तुम्ही बाईक राईडला कधी गेलेलात? जुलैमध्येच गेलेलात? साधारण जुलै टू? आमचं होतं ते डिसेंबरला होतं ते. डिसेंबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या ते गेलेलो. तेव्हा चिल असेल. एकदम चिल. मग ते तुम्ही साधारण म्हणतो थंडी इतकी असती ना, की तुम्ही म्हणजे डे टाईमला पण तुम्हाला स्वेटर वगैरे पाहिजेच तिकडे. अच्छा. एसी वगैरे काही कामच नाही तिकडे. इतकी थंडी. आणि एक तर जबल अख्तर, जबल अली म्हणून एक एरिया तिथे. तिथे स्नोफॉल होतो तिथे लिटरली. ओके. डेझर्टला बेसिकली. तर जूनचं सुरुवात असते ते. जून ते फेब्रुवारी किंवा मार्च मॅक्सिमम मार्चपर्यंत थंडी असते तिथे. मार्चनंतर ते समर सीझन चालू असतो तिथे. तर ते बाईक रायडिंगचा जे सीझन असतो तेच जून नंतरच असतो तिकडे आणि मार्चच्या अगोदर. मॅक्सिमम राईड त्याच वेळी असतो तिकडे. ओके. तर ऑब्व्हियस ते विंटर सीझन होता. त्याच्यामुळे ते चिलिंग एक्सपिरियन्स होता तिकडे. यासाठी विचारलं, की ती निगेटिव्ह एनर्जी आहे की पॉझिटिव्ह एनर्जी? तर तिकडचं माहोलच तसं होतं. ॲटमॉस्फिअर जे होतं ते एकदम चिलिंगच होतं ते राईड वगैरे त्याची हिशोबाने. आणि साधारण असं 4, 2:30, 3 नंतर तर एकदम आणखीन थंड होऊन येतो तो. हं. तसं असतं ते. आणि तिकडचं माहोल वगैरे तर खूप चांगलंच आहे. म्हणजे ओव्हरसीजला एक्सपिरियन्स केला तर बेस्टच आहे. म्हणजे मी दुबईला होतो मी.
दुबईला होतो, ओमानला होतो, शारजाला पण होतो, कुवेतला पण ओके. गेलेलो मी. तर सौदीला नाही गेलो मी. भरपूर फिरलो आहे मी, खूप फिरलो आहे मी. म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला पण खूप फिरलो, नॅशनल लेवलला पण खूप राईड्स वगैरे केले. असे खूप इन्सिडेंट्स आहेत जे झालेत आमच्याबरोबर आणि ग्रुपबरोबर पण झालेत. तर ते एक आहे. आमचा ग्रुप आहे छोटासा, म्हणजे आम्ही एक 7-8 बायकर्स आहेत. तर आम्ही प्लॅन करतो राईड वगैरे. 4 रायडर्स आहेत आम्ही आमचे, ते गोव्याला गेलेले. मी नव्हतो इकडे, आम्ही दोघे तिघे आणि ते पण नव्हते. ते 4 त्यांनी प्लॅन केला, ते गेले. ते गेले आणि साधारण इकडनं आपला जो जुना हायवे आहे, आपला जे कोकण मार्गे आहेत, समनेश्वर, मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवे, ते रूट केलं. ते कोल्हापूर वगैरे हां, नव्हते हां. गेले. तिकडनं ते गेले. तर साधारण एक्झॅक्टली लोकेशन नाही माहिती पडत. ते आम्हाला असं बोलतात की आम्ही एका लोकेशन थांबलेले संध्याकाळी. म्हणजे थांबले ओके. लगवीसाठी साधारण एक 10-15 ब्रेक घेतलेला आम्ही. तर संध्याकाळीच निघालेले इकडनं. 6:00ला काहीतरी निघालेले. तुला इकडनं जाऊ आपण. ते कोकण एक्सप्लोर करता करता जाऊ आरामात. घाई नाही, आरामात. तर साधारण ही गोष्ट झालं एक साधारण 5-6 वर्ष झाली असतील. ओके. तर ते कुठेतरी थांबले ते. लोकेशन मला पण एक्झॅक्टली नाही माहीत. मग आम्ही थांबले. 4 बाईकर्स थांबले आम्ही. आणि जिथे थांबले ते गाव होतं ते. जे गावाच्या बाहेरच्या बाजूला थांबले नाक्यावरती. आणि ते सगळं बंद झालं. सगळे झोपायला गेले. सगळे म्हणजे साधारण कसं आपलं 10:30-11 वाजता त्या बाजूला पूर्ण एकदम झोपून जातं सगळं. सगळं बंद झालेलं. ते थांबले. बस ते लघवी वगैरे केली. स्मोक वगैरे सिगारेट वगैरे ते पिलं त्यांनी. ते बोलतात समोरनं एक मुलगी येते समोर. आणि साधारण 10:30-11 वाजता एक मुलगी येते समोर. ते ती चौघांना दिसते. ओके. चौघांनी बघितलं ते. पण ती आली, ती समोरून आली आणि समोरनं येतंय आणि ती आली आणि ती पास झाली ती. पास झाली तेच त्यांनी बघितलं, चौघांनी बघितलं. आली आणि ती गेली. बस गेल्यानंतर ते अरे बघ ना डिस्कशन करतात मुलं. अरे काय म्हणजे मुलगी होती, छान दिसत होती असं होतं. म्हणजे कॉम्प्लिमेंट दिलं तिला. करेक्ट. आता मला म्हणजे ते एकदम एक बोलतोय की मला ती म्हणजे दिसते. हां, हां. पण अटायर ॲक्चुअली जे त्यांनी जे घातलेलं कपडे म्हणजे अटायर होता ते एक नॉर्मल सलवार कमीज वगैरे घातलेलं. म्हणजे त्याला तशीच दिसते. दुसरा ओके. बोलतो तसं नाही बोलत त्यांनी वेस्टर्न घातलेले कपडे बोलतो. हो. त्यांनी जीन्स आणि ही घातलेलं. स्वतः बोलतो असं नाही म्हणजे चौघांनी बघितलंय, पण चौघांनी ते वेगवेगळ्या ते ड्रेसमध्ये बघितलंय. ड्रेसमध्ये बघितलं, ड्रेस कोडमध्ये बघितलं. म्हणजे ज्यांनी बघितलं त्याला असं होतं की त्याला नॉर्मल इंडियन ड्रेस त्याला आवडतो, जास्त आवडायचे. तर त्याला त्या याच्यामध्ये दिसलेली ती. ओके. तो दुसरा मित्र त्याला वेस्टर्न क्लोथ्स जास्त आवडायचे. म्हणजे फिमेल वगैरे त्यांना. म्हणजे ते तर त्याला त्या याच्यामध्ये दिसलेली ती. आणि एकाला साडीमध्ये दिसलेली ती. असं झालेलं. मग इट वॉज लाईक की ते लिटरली इट वॉज प्लेइंग विथ त्यांच्याबरोबर. त्यांचे डिझायर बरोबर बेसिकली. मग त्याने काय हे नाही केलं. मग ते तिकडं निघाली, ती पुढे गेली, ते खाली उतरली गावामध्ये. त्यांनी पण काय फॉलो वगैरे नाही केलं. बरं झालं की नाही केलं नाही. हे म्हणजे असं झालं की भूतं पण इमोशन सोबत खेळतात मग मुलांच्या. हां, ते म्हणजे त्यांचे इमोशन वगैरे बघतात. त्याच्या हिशोबानेच ते हे केलं, प्ले केलं त्यांनी. म्हणजे एकाला अ, अ, ते याच्यामध्ये इंडियन क्लोथ्समध्ये, साडीमध्ये किंवा वेस्टर्नमध्ये. त्यांना चौघांना वेगवेगळं दिसतं. आणि ते चौघं पण भांडतायत. काय बोलत त्यांनी ही घातलं होतं ना, तुम्ही ही घातलेलं. लिटरली असं झालेलं. पण हे ॲक्च्युअली खूप स्कॅरी आहे असे हां. प्रसंग. पण नशीब की कोणाला हार्म नाही केलं त्यावेळेस. कोणाला हां. इजा नाही आणि झाली. त्यांनी पण हे गाणं असतं, हे एंटरटेन पण आहे. म्हणजे लिटरली ती आली, समोरनं ते पास झाली. आणि ते रोडच्या या बाजूला होते आणि ती रोडच्या त्या बाजूला. ओके. आणि ते लिटरली ते पास झाली ती. आणि दुसरा एक असा इन्सिडेंट होता मी आणि माझा मित्र. वॉज स्कूल टाइम्स होता माझा मित्र. ओके. वॉज लाईक आम्ही आणि माझे पप्पा वगैरे ना एका बाजूला शिफ्ट झालेलो आम्ही. तिकडे मेन हायवे होता. मेन गुजरात हायवे म्हणतात तिकडे. तर मी शाळेत स्कूल टाईम होता आमचा. मला तिथे बालपणाचा फ्रेंड होता स्कूल टाईमचा, चेतन म्हणून. आम्ही चड्डी-बड्डी म्हणजे एकत्रच फिरायचे. जेवायचं, खायचं एकच आमचं काय असेल तेच. आम्ही इथे जायचं आणि तिकडनं आमचं जे मेन शॉपिंग एरिया होता. खूप म्हणजे एक साधारण झालं 15, 16, 17 वर्ष झाले असेल. खूप जुनी गोष्ट आहे. तर त्यांनी तिकडे नाक्यावर जावं लागलं काही घ्यायला. काही म्हणजे
हेअर कटिंगला या काही शॉपिंगला काही घ्यायचं तर आम्ही तिकडे नाक्यावर जावं लागायचं. म्हणजे लिटरली आमच्या घरून ते 1 किलोमीटर डिस्टन्स होतं. त्यामुळे चालत जायचं आम्ही. ओके. इट वॉज गुजरात अहमदाबाद हायवे, मुंबई गुजरात अहमदाबाद हायवे. अच्छा. तर ते खूप बिझी हायवे असायचा तो. तर संध्याकाळी आम्ही साधारण 7-7:30च्या दरम्यान आम्ही जाऊन परत येत होतो आम्ही. तर कसं तर रोड आहे, मेन हायवे आहे. यावर जायचं आहे, तिकडनं यायचं आहे. इट वॉज 3 लेन हायवे. जायचं आणि यायचं. आता 4 लेन, 5 लेन झाला ते. आणि मध्ये ते डिवायडर आहे. डिवायडरची पण ते लेंथ ते साधारण 7 ते 8 फीटची आहे. इतका मोठा तो डिवायडर. तर आम्ही सेफर साईडला काय करायचं, आम्ही डिवायडर म्हणून चालायचं. हम्म. म्हणजे राईट साईड कधी-कधी खूप लेफ्ट साईडने ओव्हरटेक करतात. लिटरली तिकडे जागा नव्हती चालायला. हम्म. तर म्हणजे घाबरायचे आम्ही, सुटत ना आम्ही. डिवायडरवरून चालत होतो. येता तिकडे एक बीच होता. एक ब्रिज आहे छोटासा नाल्यासारखा. ते ब्रिज फक्त पावसाळ्यामध्ये चालायचं ते. तर आम्ही चालतंय आणि साधारण असं झालं मी आणि असा चालतात मधून लिटरली ते डिवायडरमध्ये आहे आम्ही. आणि समोरून काहीतरी स्पीडनं आला. आमच्या दोघांना मधून काहीतरी गेला असं. डिवायडरच्या इथून. हां, मधून. म्हणजे आम्ही चालतायत. हम्म. मी असा आहे, माझा मित्र येतो आणि समोरून काय स्पीडनं आणि मधून काहीतरी गेलं झटक्यात. ओके. ऑल ऑफ सडन एकदम. आणि आम्ही घाबरलो आणि दोघांनी एकत्र मागे बघितलं. अच्छा. काहीच नव्हतं त्याला. ओके. आम्ही घरी आलो. समजलं नाही आम्हाला कोणतरी. छोट्या मुली. हम्म. घरी आम्ही आलो आणि घरी येऊन मी दोघे पण आजारी पडलो. तो तिकडे त्या बाजूला गेला घरी. मी इकडे आलो आणि मी फुल तापात आणि तो तिकडे तापत होता. अच्छा. मग आईला बोललो, "ते काय झालं?" मला बोलले, "असं-असं झालं." आईला बोललो मी, "असं-असं झालं." तर आईला समजलं की त्यांनी नजर वगैरे काढली ते आणि हम्म. मग त्याच्याने डॉक्टर वगैरे घेऊन गेले. आम्हाला ताप वगैरे होता. 3-4 दिवसांनी आम्ही तर नॉर्मल झालो. ओके. तर ते एक पर्टिक्युलर एरिया होता तिथे असं झालेलं की एक हे होतं, बायकर होते. म्हणजे बायकर एक मुलगा त्यांचा पप्पा होते. दोघे आलेले. हम्म. पुढे जात होते ते. त्यांची गाडी तिकडे बंद झाली. एक असा सडन होती. मग ते सडनली एकदम ब्लाइंड स्पॉट होते. ओके. खाली उतरायचं होतं. त्याच्यानंतर तो ब्रिज होता. तर ते त्यांची गाडी तिकडे बंद पडलेली आणि ते काहीतरी रिपेअर करत होतं. हाय रोड साईडला होतं ते. मागून काहीतरी टँकर किंवा ट्रक आला तिथे. तो आला, त्यांनी कुठतरी त्यांना रॅम केली ओके. आणि ते तिकडे ऑन द स्पॉट एक्सपायर झाले. अच्छा. लोकं ते तिकडे ते असं ते घेत आहेत. हा तोच स्पॉट आहे जिकडे तो हा तुम्हाला. तिथे घाबरलेला आहे. ओके. आणि त्या स्पॉटला आणखीन एक त्याच्या एक ह्या इन्सिडेंट नंतर एक 5-6 वर्षानंतर एक आणखीन इन्सिडेंट झालेला त्या सेम स्पॉटला. ओके. ओके. जेव्हा हे इन्सिडेंट घडलं होतं जिकडे त्या ट्रकने फॅमिलीला तो उडवलं, त्या घटनेमध्ये आणि तुम्हाला जे दृश्य भासवलं त्याच्यामध्ये किती अंतर होतं? एक एक 2 वर्ष नंतर. 2 वर्ष. 2 वर्ष. ओके. आणि जेव्हा ते इन्सिडेंट झालेला तेव्हा स्कूल टाईमचं आमचं सुट्टी झालेली आणि तेव्हा आम्ही स्कूलमध्ये रिक्षाने येत होतो आम्ही. तर आम्ही बेसिकली स्कूल बस नव्हती आमच्या एरियामध्ये. तर ते आम्ही रिक्षा लावलेलो. तर आमचं ते पुढचं एरियामधले स्कूल जे स्टुडंट होते सगळं ते एका रिक्षाने जायचं आणि ते एका रिक्षामध्ये यायचं. ओके. जेव्हा आम्ही येत होतो शाळेवरनं तेव्हा ते आमची इन्सिडेंट झाली. लिटरली पुन्हा जाम लागलेला. पूर्ण पोलीस वगैरे आलेले आणि ते लिटरली 2 असे खाली पडलेले. आणि इतका वाईट होता की पूर्ण त्यांच्यावरनं पूर्ण ते ट्रक गेलेले. ते 2-3 ट्रक पॅक ट्रक गेले. ते पूर्ण लिटरली ते म्हणजे एकदम हे झालेलं बॉडी त्यांची. इट वॉज व्हेरी त्याच्यानंतर आम्हाला पण त्यात असतात ना काय झालं बघायचं. ते बघितलेलं आम्ही त्याच्यानंतर आमची पण हालत खराब झाली. ते त्या इन्सिडेंट नंतर तिकडे बोलतात येतात, दिसतात लोकांना असं. मग त्याच ब्रिजच्या बाजूला एक सोसायटी आहे, राहतात तिकडे. त्यांनी पण तिकडे भरपूर एक्सपिरियन्स केला. ओके. आणि ते नाक्यावरनं जिंकतात. आता सध्या भरपूर रहिवासी झाले तिकडे. पण ते पर्टिक्युलर एरियामध्ये ना तिकडनं नाक्यावरनं आमच्या घरापासून ते तिथे काहीच नव्हतं. तर ब्रिजला एक 2-3 घरं होते. त्याच्यानंतर पुढ्यानंतर एक छोटासा हॉटेल होता. त्याच्यानंतर मग आतमध्ये यायचं मग 200 मीटरमध्ये आमचं घर होतं आतमध्ये. तसं हायवेला. त्याच्यानंतर आम्ही तिकडे 5-6 वर्ष 6-7 वर्ष काढले. पप्पांचं तिकडे झालं मग आम्ही शिकलो तिकडे. तर ते एक इन्सिडेंट होतं. त्याच्यानंतर एक 5-6 म्हणजे जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा एक इन्सिडेंट झाला. कॉलेजला नाही, आय वॉज इन 10th स्टँडर्ड. तेव्हा एक इन्सिडेंट झालेलं तेव्हा. काय घडलेलं? माझी बहीण आहे, शी वॉज मॅरिड.
ती मिरावला राहायची ती. ओके. आणि मी शाळेवरनं आलो, मला सुट्टी होती काय तर सॅटर्डे संडे सुट्टी झाली. फ्रायडे होता. फ्रायडेला मी माझे भाऊजी ते ओव्हरसीजला गेलेले जॉबला, तिकडे होते बाहेर. तर माझे घरी माझे दोन्ही बहीण आणि 3 बहिणी आहेत. माझे तिन्ही बहीण मिरवडला होते, म्हणजे एकाचं लग्न झालं आणि 3 तिकडे शाळेत जायचे तिकडे. आणि माझी आजी आलेली, ती आजी पण तिकडे बहिणीकडेच होती ती. तर मी आईला बोललो मी जातो बहिणीकडे. तर मी तिकडनं घरून निघालो, मी चालायचं म्हणजे मी साधारण खूप उशिरा निघालो मी. पप्पांना बोललो जातो. पप्पा बोलले हां ठीक आहे जायचं तुझं जा. साधारण 10:30ला निघालो मी तिकडे. मग असं होतं की मी नाक्यावरनं स्टेशन जायचं म्हणजे 12 किलोमीटर डिस्टन्स होतं. तिकडनं चालत चालत जायचं नाक्यावरनं रिक्षा पकडायचं. मग एक तास लागायचा तिकडे जायला. मग ते ऑटोमध्ये बसतात, ते पॅसेंजर घेता तर 1 तास लागायचा तिकडे स्टेशन पोहोचायला. साधारण रेल्वे स्टेशनला तिकडनं तिकीट घेतली मी आणि मी घरी मिरज स्टेशन होतं तिकडनं चालत गेलो. मग साधारण 11-11:30 वाजले. आणि झालं असं की मी तिकडे पोचल्यानंतर मी घरी पोचल्यानंतर मी त्यांनी ना बेल वगैरे बंद केली. सो आतमध्ये सगळे बेडरूममध्ये गेले. बेडरूममध्ये सगळे झोपले. आजी वगैरे आलेली. ते बोलता सगळे एका बेडरूममध्ये गेले. बेडरूमचा डोर वगैरे बंद केलेलं आहे. हॉलमध्ये कोणी नव्हतं. आणि मी गेलो आणि मी ठोकतोय, दार ठोकतोय, कोणी येतं म्हणजे ते लिटरली झोपलेले लिटरली. आणि उशीर 11-11:30 वाजलेले. आणि मी फोन वगैरे काहीच केलेलं नव्हतं. तेव्हा मोबाईलचं इतकं हे नव्हतं, लँडलाईन वगैरे होते. तर मी थुकतो. मी आता साधारण 1 तास तिकडे झोपलो होतो. ठोकून कोणी उघडलं नाही. करणार तरी काय. तर मी परत निघालो तिकडनं. जाता स्टेशनला आलो. स्टेशनवरून ट्रेन पकडल्या परत मी. मला ते शेवटची काहीतरी तेव्हा 12:15ची काहीतरी शेवटची ट्रेन होती ती लास्ट सेकंड लास्ट काही ट्रेन ती पकडली मी. मी आलो तिकडे, उतरलो स्टेशनला. तिकडनं रिक्षा पकडली मी. तिकडे उतरलो नाक्यावरती. तिकडनं चालत मला 1-1:30 वाजले असतील. आणि असं एक पावसाचे दिवस होते ते. रेनी सीझन. आणि पाऊस थोडासा लिटरली म्हणजे थोडा चालू होता. मी नाक्यावर उतरलो तेव्हा चालत येतोय मी. समोर ब्रिज आहे. और मी नाक्यावरनंच डिवायडरवरतीच गेलो आहे मी. आणि तिकडनं चालत येतो आहे मी. आणि पुढे आलो मी आणि पुढे बघतो तिकडे ब्रिज आणि हा लिटरली बिझी आहे. रोड नॅशनल हायवे आहे तर तो ऑब्वियस तो बिझी असणार. तो गाडी येत आहे जात आहेत चालूच आहे आपलं. इकडनं जात आहे तिकडनं येत आहे. मी चालतो. मी बघितलं ना ब्रिज हा ब्रिज आहे. ब्रिजचा हा स्टार्टिंग पॉईंट आहे. हा एंड पॉईंट आहे असा. हा फर्स्ट आणि सेकंड पॉईंट. त्याला बघतोय तिकडनं एक माणूस निघाला आहे. ब्रिजवरनं खालून बाहेर वरती येतो. ब्रिज आता खाली होता. रस्ता आहे ना, रोड असा आहे की रोड साधारण 10 फीट वरती आहे. ओके. खालच्या याच्यावरनं तिकडनं ब्रिजवरनं खाली कुणी येतोय. तो रोड क्रॉस करतोय. असा येतो आणि मी त्याला बघितला. मी थांबलो इथे आणि पाऊस पडतो जोरात म्हणजे एकदम जोरात. आणि लिटरली एकदम जोरात थंडी होती. आणि तो असा येतो निघा तिकडनं. तो रोड क्रॉस केला. तो रोड क्रॉस करतोय. रूट चालू आहे. गाड्या चालतात. तो लिटरली क्रॉस करतोय. आणि त्याला काहीच हार्म नव्हतं. आणि मी त्याला बघून मी थांबलोय. तर त्या कोपऱ्यावरनं निघालाय ब्रिजच्या. रोड क्रॉस केला आणि तो ब्रिजच्या या कोपऱ्यामध्ये खाली उतरला. आणि आय वॉज शॉक. आणि रोड चालू आहे. तुम्ही जस्ट इमॅजिन करा. कोणी नॉर्मल असतं तर रोड चालू असतं कोणी उडवलं असतं त्याला. रोड चालतंय आणि तो रोड बिझी रोडवरती ट्रक येतात. असं नाही काय एकामागे एक चालते 10 मिनिटांनी दुसरं नाही. एकामागे एक रोड चालू गाड्या चालू आहेत आपल्या. आणि तो येतो क्रॉस करतोय तो. आणि यावेळी क्रॉस करतो त्याला काहीच हार्म नव्हतं. त्याने क्रॉस केला आणि त्याला बघून मी थांबलोय आणि माझी हिंमत होत नाही बघा. नंतर पुढे गेला तो. हा तो तिकडनं निघा आणि यावेळी खाली उतरला तो. आणि इट वॉज लाईक हेडलेस. त्याला हाच वरचा ओके. वरचा प्रिन्सिपल तो लिटरली एक फिगर होता. त्या इकडनं निघाला तो त्या कोपऱ्यावरनं निघाला ब्रिजच्या आणि या कोपऱ्यामध्ये खाली उतरला. तो गेला. ते कम्प्लीट विजिबलच नव्हतं काहीच. आणि मी साधारण ते
20-30 फीट मागे होतो. ब्रिजच्या परत थांबलेलो मी माझी नजर पडली त्यावरती आणि आय वॉज लाईक कम्प्लिटली शॉक. मला आणखी पुढे जायचं आहे घरी आणि मी जाऊ का नाही जाऊ समजत नाही मला. कसं तसं मग तू गेल्यानंतर मी थोडा नॉर्मल झालो आणि तिकडे तो धावत सुटलोय. तुम्हाला कधी कळलं की त्या बॉडीला धोका नाही आहे? तू दिसतोय लिटरली. जेव्हा तू सुरुवात केली चालायची ब्रिजमध्ये तो बाहेर मला दिसतोय तो तिकडे. आय वॉज कम्प्लिटली हेडलेस. आणि मला हेच नाही ते रोडवरती गाड्या चालतात त्यांना दिसतोय की नाही ते मला नाही माहीत, पण तो मला लिटरली दिसतोय. आणि गाडी येते जातात आणि तो रोड क्रॉस करतोय आणि त्याला काहीच हार्म नाही होत आहे. तिकडनं निघाला तो लिटरली त्या कोपऱ्यावरनं या कोपऱ्यामध्ये तो खाली उतरला तो त्याला काहीच नाही होत. आणि त्याच्यानंतर मी साधारण 10 ते 15 मिनटं तिकडेच उभं होतो मी. पाऊस पडतो आणि मी भिजतोय मी. आणि जोरदार वारा लिटरली चालू आहे, हवा वगैरे चालू आहे आणि थंडरिंग होतं जोरदार एकदम. आणि तिथं थंडर होतोय आणि ते लिटरली ते दिसतं एकदम क्लिअर. ते झाडं वगैरे एकदम क्लिअर दिसतं ते तसा ते सीन होता ते. त्याच्यानंतर मी जेव्हा नॉर्मल होतं त्याच्यानंतर मी तो धावत सुटलो. मी इतकं स्पीडनं धावलो मी सरळ घरी थांबलो मी. आणि घरी जाऊन मी इतकं जोरात ठोकतोय ना पप्पा काय झालं काय नाही झालं. मी लिटरली भिजलेले आतमध्ये झालं मी शिवर होतोय. आणि ते शिवर ते घाबरामुळे होतं की मी भिजतो त्याच्यामुळे ते मला नाही समजलं. पण ते लिटरली हॉरिबल एक्सपिरियन्स होता ते. कधीची गोष्ट साधारण 2000? खूप वर्ष झाले तिला. म्हणजे मी 10-15 वर्ष झाले असते. अच्छा. 10 ते 15 वर्ष झाले असते. आय वॉज इन 10th स्टँडर्ड. ओके. 10th स्टँडर्डला होतो मी. मला आठवतं कारण माझ्या पप्पांनी आईने नाही बोललेलं कारण 10वी होती ना माझी. 10वी येतं जाऊ नको ते स्टडी वगैरे ते करतो जाऊन मग उद्या येतो. तर आजी आली ना माझी तर मला ती जास्त हाऊस होती. आजी आलेली गावी आई गेलं शी व्हेरी क्लोज टू माय आजी. मावशी एक्सपायर्ड. तो एक एक्सपिरियन्स होता त्याच्यामध्ये मी बोललो त्याच्यानंतर आईला नेक्स्ट डे बोललो. पण हे इन्सिडेंट होते म्हणजे हे पर्सनल एक्सपिरियन्स होते. ओके. आणि ते बोलू त्या बाईक ग्रुपच होतं मला नव्हतं ते माझे फ्रेंड्सचं होतं त्यांनी ते. पण लिटरली ते शॉकिंग एक्सपिरियन्स होता ते एक तर बाईकचा माझा आणि वर्कशॉपचा. ते खूप हॉरिबल होतं. तुम्ही कधी असं तुम्हाला वाटलं नाही जसं आमच्यामध्ये असं करतात की समजा कोणी भूताने झपाटलं तर एक ठराविक व्यक्ती असते म्हणजे त्याच्याकडे जातो मग त्याचं निवारण वगैरे करतो, तसं तुमच्यामध्ये तुम्ही केलं नाही? करतात आमच्यात. माझी आई आहे कधी मला असं वाटतं तर आई वगैरे आमच्यात नाही असं की ती नजर वगैरे काढते ती. म्हणजे आमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये आमची आहे माझी आजी आहे. आजीनंतर माझी आई. ओके ओके. माझ्या आईची आई होती आजी ती त्याच्यानंतर माझी आई वगैरे. आणि माझी आई जी आहे ना त्याचे ते पप्पा आहेत ते बांगीसात असतात म्हणजे ते मशिदीत होते ना कामाला मस्जिदमध्ये. ओके. ते जेव्हा आजानमध्ये येतात ना आजानमध्ये होतात ते आजानमध्ये तर त्यांना खूप एक्सपिरियन्स होता. ओके. माझी आई जी आहे ते प्रॉपर पेनची आहे. पेनची प्रॉपर आम्ही कोकणी आहेत आम्ही. पप्पा जे आहेत ते पप्पा पण आमचे अंतुराचे आहेत पेनचे आहेत. पण ते लिटरली ते म्हणजे 4th जनरेशन ते आम्ही बांद्राला शिफ्ट झालो होतो. ओके. बांद्रामध्ये मी 4th जनरेशन शिफ्ट झालो होतो. म्हणजे आई अशी बोलायची की जेव्हा आमची तिकडे ना पेनला एक एरिया आहे त्यांना अंतोरा म्हणतात. अंतोरा. तुम्हाला रेल्वे स्टेशन माहीत आहे? पेनचा रेल्वे स्टेशन तुम्ही यापासून गेले असेल ते रेल्वे स्टेशन तिकडनंच रस्ता आतमध्ये जातो. म्हणजे साधारण तिकडनं मेन हायवेवरनं साधारण 4-5 किलोमीटर आतमध्ये एक गाव आहे तिथं अंतोरा म्हणून. पहिल्याच्या काळात जेव्हा गाडी वगैरे नव्हते म्हणजे जे आजोबा आहेत तिकडे मस्जिद आहे तिकडे जायचे दर्गा वगैरे तिकडे जायचे. तर ते लिटरली आमची तिकडे प्रॉपर्टी वगैरे पण होती आजीची आहे. तर तिकडे जायचे घर वगैरे आहे तिकडे तर जायचं तिकडं म्हणजे आजोबा. तर आजी बोलायची माझी तर तिकडे जेव्हा जायचं तर ते तिकडे लिटरली ते त्यांच्याशी भूतांशी बोलायचे. ते यायचे ते बोलायचे अरे उस्मान अरे पप्पा ना उस्मान आजोबा नावाने हक्का मारायचं. बिडी दे हे ते मागायचे. माझे आजोबा त्यांचे बोलत जायचे. त्यांचा होता तसा त्यांचा ऑरा होता त्यांचा. त्यांचा तितकं नॉलेज होता ते घाबरायचे नाही.
आता आपल्याला कोणी हाक मारलं तर आमचा अर्धा जीव तिकडेच निघून जाईल. बरोबर. खूप एक्सपिरियन्स आहे. पप्पांचं पण एक आहे, ते एक ब्लॅक मॅजिक सारखं आलेलं, जे आमची प्रॉपर्टी म्हणूनच आहे ते पप्पांचं आहे ह्याच्यावर. आई माझी पेनला गेलेली, घरी गेली माहेरी, आणि पप्पा घरून निघालेले बांद्रावरून जायला. तर पहिल्या तिकडं ट्रेनवर नव्हतं, ट्रेनला हां. गेलं, मी पण नव्हतो तेव्हा. ओके. मी पण बॉर्न नव्हतो झालेलं. माझी मोठी बहीण होती आणि पप्पा गेलेले, तिकडनं निघाले, मुंबई सेंट्रलला गेले. मुंबई सेंट्रलवरनं एस टी होती, ती कॉमन एस टी वगैरे आजही तिकडनं होती जास्त करून. तिकडनं एस टी पकडलं आणि ते रत्नागिरीची एस टी होती, पेनला थांबायची. तिकडनं पेन स्टेशनवरून ते चालत जायचं. तेव्हा गाडी वगैरे नव्हती, बाईक वगैरे होती, पण बाईकने पप्पा नव्हते गेले, ते बसने गेलेले. पण झालं असं ना, ते मुंबई सेंट्रलला चढले. पप्पा बोलतात, आजी मला बोलते हे, आई पण बोललेली स्टोरी आणि आजीने बोललेली म्हणा, पप्पाने जे सांगितलं आम्हाला आजीने. जेव्हा ते तिकडनं चढले ना, बसमध्ये बसले, तर बसमध्ये जास्त कोणी नव्हता. जे ड्रायव्हर, कंडक्टर या 2-3 उभं होते. पप्पा मागे एक आणखीन एक कोणीतरी चढला. पप्पा बसले, पप्पांच्या बाजूला येऊन तो बसला आणि पप्पांशी तो बोलतोय, कुठे चालला आहे, काय करतोय, असं तसं तो इन्फ्लुएन्स करतो, बोलतोय. पप्पा बोलता बसमध्ये, बस स्टार्ट झाली, ते लिटरली ते तिकडनं निघाले. पण तो बसला पप्पांबरोबर तिकडनंच, मुंबई सेंट्रलकडनं. पुढे आले असं तो, आणि पप्पांना उतरायचा होता पेनला. तर ते नाही, त्यांना समजलंच नाही. म्हणजे ते इतकं इन्फ्लुएन्स झालं ते बोलता की ते लांजापर्यंत गेले, ते संगमेश्वर ओके. पर्यंत, लांजापर्यंत पोहोचले. मला पेनला उतरायचं होतं आणि ते नाही उतरले नाही तिकडे, उतरले. तिकडे उतरले आणि ते तिकडे उतरले. आणि असा बोलतात, लांजा किंवा संगमेश्वर कुठेतरी एक स्पॉट आहे, तिथे त्याला पप्पा तिथे घेऊन जायचं होतं. अच्छा. आणि इट वॉज हॅपन बिकॉज ऑफ द प्रॉपर्टी. आमची ती प्रॉपर्टी आहे ना, त्याच्यावरनं झालेलं आहे. सो पप्पाला ना अर्धा रस्ता त्यांना खूप ताप भरली त्यांना. ओके. आणि ताप भरला त्यांना, आणि ते गेले. त्यांनी तिकडनं ते लांजा स्टॉपला त्यांनी उतरवलं त्यांना, पप्पा उतरले तिच्याबरोबर. तूच चल माझ्याबरोबर. पप्पा बोलतो, मी नाही येणार. तू तुला एका जागी घेऊन जातो मी. पप्पा बोलतो, मी नाही येणार. पप्पांना ना, पप्पांचे मित्र फ्रेंड आहेत. बांद्राला ना आमची एक दर्गा आहे. ओके. त्यांचा साया आहे आमच्या फॅमिलीवरती. तर त्यांचा पप्पावरती खूप इफेक्ट आहे त्यांचा. अच्छा. पप्पा मानायचे, ते जायचं ते. तर पप्पांचे मित्र आहेत, त्यांनी त्यांना पप्पांना 2 असे एक स्टोन दिलेले, जेम होते ते नेहमी ते आपल्या जेमात ठेवायचे. जेव्हा ते बसले ना, तर त्यांनी ना पप्पांना चणे दिले खायला. चणे शेंगदाणे ते खा. तर पप्पांनी घेतलं, नॉर्मली असंच बोलता त्यांनी घेतले, खिशामध्ये टाकलं त्यांना ते दिले. त्यांनी ते खाल्लं वगैरे ते, आणि ते लांजाला उतरले. बोलतो, चल. बाबा तर मी नाही येणार, तू तर चल. पप्पा, तर मी नाही येणार. कुठे तू तर एका जागी घेऊन, तुला एक काम आहे, बरं दाखवतो काय ते, नंतर तुला सोडतो मी. पप्पा तर मी नाही येणार. हे त्यांचं चाललं कन्व्हर्सेशन. काय झालं माहीत नाही, पप्पाला एकदम ताप. आणि लिटरली पप्पा बोलतात, मला काही समजत नाही. अचानक आमचे जे पप्पाचे बाबा आहेत ना, ते लिटरली आलेत आणि ते बोलले की, तू काय करतो इकडे? बाबा कुठून आले? हां, बाबा आले म्हणजे म्हणजे त्यांना असा फील झाला. भास झाला. भास झाला. माझ्या समोर उभे आहेत आणि ते लिटरली आले, बोलतात ते आले माझ्या समोर उभे आहेत. तू काय करतो इकडे? घरी जा. कोणी त्यांनी बाबांनी बोला, तू घरी जा. तर आणि ते हायवेला उतरले आणि तिकडनं परत यायला त्यांनी काय केलं, ती लांजाला मेन जंगलामध्ये त्यांना उतरवलं. ओके. एका पर्टिक्युलर एरियामध्ये तिकडे उतरवला आणि तिकडे तो होतं पूर्ण तो लांजा ते खूप डेन्स हे आहे, फॉरेस्ट तिकडे. तर बाबा तिकडे उतरले होते. चल पप्पा, ते काय करतोय? पप्पांना विचारलं. तू जा इकडनं होईल. तर त्याला पप्पा काहीतरी हे झालं, तर ते तर ते गेले बाबा, तो परत आला.
तू तर तू चल माझ्याबरोबर. तर मी नाही आणणार. बरं तुझ्या खिशामध्ये ते 2 मनी आहेत ना ते बाहेर काढ, ते फेकून दे. ॲक्च्युअल ते वाचतं ते जेममध्येच वाचतोय पप्पा ते. ओके. त्याच्यामुळे ते त्यांना काय करता नाही आलं. ते होतं ना पप्पा तर मी नाही टाकणार. जर तुझ्या खिशात तू काढ तर पप्पा तर तू काढ. तुला पाहिजे ना बोलते. तू खात टाकून तू काढ. तर मी नाही काढू शकत, तू काढ. असा त्यांचा आर्ग्युमेंट चालला. त्यांनी पप्पांच्या कानाखाली थाप करणं वाजवलंय. अच्छा. जोरात मारलंय. ते मारल्यानंतर तर पप्पा थोडं हे झालं थोडं याच्यामध्ये. आणि तेव्हा परत आले. "तू उठ." हसत ना पप्पा हसत. "तू उठ. गाडीला हात दाखव. घरी जा." इतकंच बोलले ते. पप्पा थोडंसं हायवेला पुढे आले, चालत बाहेर आले. हात दाखवला. ते गाडी रुकली. ते गाडीमध्ये बसले ट्रकमध्ये आणि आले. पेंडा स्टेशनला होतं. तेव्हा चालत घरी आले. माझ्या आजीच्या घरी पोचले. गाठोडं आतमध्ये गेले आणि माझी आई बोलते ते लिटरली शिवली म्हणजे एकदम तापामध्ये भरलेलं आणि म्हणजे तिला काही समजत नाही आहे. घरी आले त्यांनी वॉमिट केला. वॉमिट केलं पूर्ण हिरवी. पूर्ण काय? हिरवी. हिरवी? पूर्ण ग्रीन एकदम जसं काहीतरी निघाला. ते विचित्र काहीतरी निघालं. लिटरली त्यांनी आणि माझे आजोबा त्यांनी काहीतरी दारूशी वगैरे पडला म्हणजे फूक मारली हे ते. आणि माझी आजी बोलते जेव्हा माझे आजोबा त्यांना वाचतात त्यांच्यावरती फूक मारतात वाचून. ते असं वाटतंय कोणी घराच्या वरती कोणीतरी दगड फेकतो. जोरात काहीतरी टापटतो. दरवाजा कोणी ठोकतं. नॉकिंग द डोर. हार्डली एकदम हार्श लिटरली करतोय बोलतो. आणि माझे आजोबा त्यांना समजलं आजोबांना काहीतरी झालं याच्याबरोबर. त्याच्यानंतर मग ते पप्पा बोलत आहेत ही वॉज लिटरली अनकॉन्शियस. आणि हे पप्पा लिटरली हे पूर्ण स्टोरी आपल्या ह्याच्यातनं बोलत आहेत की हे असं झालं. जे घडलं ते हां. सांगतो. आणि तू बाहेरून पप्पाला बोलतो पप्पा बोलतो मला बाहेरून तो हाक मारतो बोलवतोय मला. आणि कसं तसं त्यांनी हे रात्र काढली पूर्ण. आणि जेव्हा ते बाबांनी बघितलं म्हणजे आईने खिशातनं ते पप्पा बोलले मला आईला की तो मागतोय माझ्याकडनं ते मनी मागतोय ते जेम मागतोय मला. जेव्हा बाबांनी बाहेर बघितलं ते जेव्हा त्यांनी पप्पांच्या कानाखाली वाजवून ते लिटरली ते मनी क्रॅक पडलं. ओके. खिशामध्ये ते जेम्स होते ना ते जेम्स लिटरली ते तुटले क्रॅक झाले. त्या व्यक्तीने मारलं होतं? हां. तो व्यक्तीचं काय माहीत नाही का होतं. त्याच्यानंतर मग आजी मला बोलते आम्ही एका जे होते ते कन्सल्ट केलं त्यांचे जे कन्सल्ट त्यांनी विचारलं ते बोलले की याच्यावरती ब्लॅक मॅजिक झालं आहे. याचे नावाचा एक पुतळा घेऊन हे करून ते कब्रस्तानला टाकून दिलं. म्हणजे त्या हे व्यक्तीच्या नावाचा पुतळा घेऊन? पप्पांच्या नावाचं. ओके. म्हणजे पप्पांचं नावाचं हे करून ते काढलं आहे कुठेतरी. कब्रस्तानला कुठेतरी काढून ठेवलं. म्हणजे इट वॉज अ कम्प्लिटली ब्लॅक मॅजिक. ओके. सो हे इन्सिडेंट होता. आत्ताही म्हणजे तो इतका वाईट केला तर आजचाही त्याचा असर जे हे आहे ना ते अजूनही आहे माझ्यावर. कधी कधी ॲग्रेसिव्ह होतात. आता नॉर्मल आहेत. एक 10 वर्ष एकदम नॉर्मल आहेत. ओके. तर ते कमी झालं असेल. पण ते बोलतात ज्याच्याकडे गेलेले तो बोलतं हे पूर्ण कंप्लीट जाणार नाही. अच्छा. म्हणजे इतकं म्हणजे त्यांच्या म्हणजे आमच्या ह्याच्यात हातात नाही आहे हे करायचं. इतका एक्सपिरियन्स नाही आहे. पण जे काढेल हे जर ते कोणी करायचा हे प्रयत्न केला जे करेल तर ही जी एंटिटी त्याला पण घेऊन जाईल. हे इन्सिडेंट म्हणजे पप्पा माझे वाचले होते. ओके. तर मित्रांनो हे होते आपले आजचे किस्से. आणि तुम्हाला जर आपले किस्से आवडले असेल तर आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हुसेन तुम्ही फार छान मराठी बोलता. थँक्यू सो मला मच. एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. आणि थँक्यू सो मच तुम्ही रोजा चालू असताना आपल्या शोवरती आलात. तुम्हाला पुढेही आम्हाला भेटायला आवडेलच जर अजून काही नक्की किस्से असतील तर. नक्की आणखी भरपूर हे आहेत. जर तुम्हाला जर वाटलं की असं पुढे करायचं आहे तर मला बोला. नक्की. डेफिनेटली आय विल गेट सम लाईक वेळ काढून मी येईन इकडे. आणि मला पण खूप चांगला वाटला एक्सपिरियन्स शेअर करायचं म्हणजे हे तात्पर्य हे होतं की हे एक्सपिरियन्स आहे. खूप लोकांना मानतं खूप लोक नाही मानत आहे. करेक्ट. पण ज्यांच्याबरोबर घडलं आहे तर त्यांना माहीत आहे काय असतं काय नसतं. पण मी तर हे पण त्यांच्याबरोबर नाही ज्यांना वाटतं की नाही आहे त्याचं समजावं की नाहीच आहे. पण काही काही असतात ना खूप जाण म्हणून मस्ती पण करतात का नाही नसतो मग हे एक्सपिरियन्स ते कधी कधी खूप
हे असतो, जड जातो हे लोकांना. हेच मी बघितलंय. वारंवार आपल्या शोवरती बोलत असतो की हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असतो. हां, इट्स तिथे आपण हे माझा हं. एक्सपिरियन्स आहे, पर्सनल एक्सपिरियन्स आहे, हे स्टोरीज नाही आहे. हे पर्सनल एक्सपिरियन्स आहे माझा, जे आम्ही फेस केलं माझ्या फॅमिलीने मी. अ, पुढे एक्सपेक्टेड आहे की पुढे नको आहे आम्हाला असं हे काय अनुभव. खूप हॉरिबल असतो हे म्हणजे एक्सपिरियन्स करायला. म्हणजे बोलायला असं वाटतं, मी याचं बोलतो एक नॉर्मली, आपण ऐकताय नॉर्मली ॲज अ स्टोरी म्हणून. पण ज्याच्याबरोबर घडतो हे त्यांना समजतं त्यांच्याकडे कसा हे एक्सपिरियन्स आहे, काय आहे. अगदी बरोबर. सो आय प्रे की हे दुसरं नाहीच होतं बरं होते. ठीक आहे उसन, थँक्यू सो थँक्यू मच सो मच. आपल्या शोवरती आलात तुम्ही. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या रविवारी. थँक्यू.